कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शिवसेना नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्करराव जाधव यांनी आज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात आपला सहभाग नोंदवला। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तुरंब हे भास्कर जाधव यांचं मूळ गाव आहे। या गावी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह अत्यंत उत्साहात मतदानाचा पवित्र हक्क बजावला। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुवर्णा जाधव आणि चिरंजीव विक्रांत जाधव हे देखील उपस्थित होते। भास्कर जाधव यांनी मतदानानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असं सांगितलं। 74व्या घटना दुरुस्तीप्रमाणे दर 5 वर्षांना न चुकता निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, परंतु विद्यमान सरकारला ना लोकशाहीवर विश्वास, ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर, घटनेवर विश्वास। त्यामुळं त्यांनी कुठल्याही प्रकारचा लोकशाहीचा मान सन्मान न करता जवळजवळ 9 वर्षानं ते ह्या निवडणुका घेत आहेत। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी स्थानिक जनतेला त्यांचा हक्काचा प्रतिनिधी मिळवून देणं हे खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून घडत असतं, परंतु हे 9 वर्षापर्यंत टाळण्यात आलं आणि म्हणून आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका फक्त आणि फक्त 36 पैकी 12 जिल्ह्यातच होत आहेत। त्यामुळं जनतेनं या लोकशाहीचा उत्सव म्हणून आणि लोकशाही त्या ठिकाणी शाबूत राहावी म्हणून न चुकता, न घाबरता, कोणाच्याही दबावाखाली, कोणालाही दहशतीला बळी न पडता तुम्ही त्या जनतेनं मतदान करावं अशी विनंती करतो।